ही संपत्ती लय कष्टानं मिळवली मी. हे बघ आई, जे प्रॉपर्टी आहे ती मला दे आणि जे गावाकडचं 5 एकर रान आहे की नाही ह्याला थोडं दे, मला थोडं दे, अशी विभागणी करून दे. आणि तुला काय पाहिजे तुझे? मला सोनं आणि शेती पाहिजे. हा हे बघ आई, ह्याला सोनं दिलं, मला सोनं दिलीस, शेती दिलीस, पण या अडाण्याचं काय? हे बघ, उद्देश आणि रोहन हे किती केलं तर अडाणी आहे. ह्याला शेती राहू दे. आणि तुम्ही दोघ जण ह्याचा व्यवसाय आहे, ह्याची नोकरी आहे. म्हणजे तुम्ही दोघ जण त्याला शेती ठेवा आणि तुम्ही दोघ जण सोनं घ्या. त्याचं तोंड आहे का नाही बोलायला? अरे तुझं बोल ना, तुला काय पाहिजे? अगं आई लक्षात ठेव, शेती आहे ती दोघांच्यात विभागणी झाली पाहिजे आणि त्यातलं लईत लई अर्धा एकर त्याच्याकडे दिलं जाईल. पण तसं देव महिन्याला 10,000 आणि 12,000 कमवतोय. हे बघ आई, तो लईत लई 10 ते 12,000 रुपये कमवतोय. त्याच सोड, तुला तर पोटाला घालेल काय तो? मला आई पाहिजे. हे बघ, अमिताभ बच्चन सारखा डायलॉग मारायला हा. मी राहीन याच्याजवळ. हे बघ आई, तू त्याच्यासोबत राहणार असली राहा, मी काय बोलत नाही. त्याला आई पाहिजे ना, राहून देत चल. चल आपण दोघं जाऊया. अगं आई, आपल्या गरिबीची जळ मी माझ्या डोळ्यानं पाहिल्या. आम्हाला दप्तर घेऊन देण्यासाठी तू दुसऱ्याच्या शेतात राब राबल्यास. हे बघ बाळा, त्या दिवशी 2च्या ऐवजी 3 दप्तर घेतलं असतो तर तू पण शिकला असतास रे बाळा.